राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवरून झालेल्या महत्त्वाच्या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली। या बैठकीनंतर शेतकरी नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहेत त्या पाहूया। 7/12 कोरा होगा, ये आश्वासन हमको सीएम साहब ने, डिप्टी सीएम ने दिया। आंदोलन जारी रखिए, उसके लिए वो कंडे नहीं मिलेगा, कितने क्षेत्र को मिलेगा? देखो अभी हम काय को आए थे, तारीख के लिए आए, तारीख के लिए हम आए हैं। तारीख हमको मिली है, अभी तक तारीख सरकार नहीं बताती थी। क्या बोलती थी सरकार, अभी टाइम आने का है। अब टाइम लाया ना, हमने टाइम लाया है और 30 जून 2026 के अंदर हमारा किसान 7 कर्जा मुक्त होगा। डिटेल्स अभी तक बाहर नहीं आई है। डिटेल्स अभी कैसे सामने आएगा? अभी उसके लिए थोड़ा बैठना पड़ेगा ना। आंदोलन क्या जारी रहेगा? अब आंदोलन काय के लिए करे? तारीख अगर मिले तो अब आपके लिए आंदोलन करेंगे, ये कॅमेरामॅन के लिए आंदोलन करेंगे। आता मला वाटतं ते त्यांना त्यांच्या तोंडून द्यायचं होतं, तुम्ही मलाच विचारताय। सगळे मिळून आम्ही चर्चा केली, आता आंदोलनाची तूर्त तरी गरज नाही, आम्ही सगळे मिळून ठरवलं आहे। रोहित पवारांनी ट्विट केलं होतं आणि त्यांनी तुम्हाला एक सल्ला दिला होता की हे सरकार गोल गोल फिरवत राहणार आणि याकरता तुम्ही गोल गोल फिरवलं तर आम्ही एवढे खुळे नाही आहे। रोहित दादांचा आम्ही सन्मान करतो, त्यांना आम्हाला बरंच सहकार्य केलेलं आहे। काँग्रेस पार्टी असेल त्यांनी पण पाठिंबा दिला, राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आणि त्यांचं आम्ही करत सगळ्या लहान मोठ्या भूमिपुत्र संघटना, बळीराजा संघटना, सगळ्या लहान मोठ्या संघटनेनं प्रचंड, याच्यापेक्षा सगळ्या शेतकऱ्यांनी, काल मनोजदादा जरांगे आले होते, आज राठोडजी आले, ओबीसीचे नेते, शेतकरी सगळ्या जाती धर्मात आहे आणि ते एकत्र होऊन लढताय, याचा आनंद आहे। सगळ्यात मोठी प्लस गोष्ट आहे की आम्ही सगळे एकत्र आहोत, ही सगळ्यात जमेची बाजू।